केले म्हणून काय वाटतं एकंदरीत? नाही, मी याच्यावरती सविस्तर भूमिका रात्री मांडली होती. आजही वेगवेगळ्या चॅनेलवरती भूमिका मांडलेली आहे. राज्यभर घोंगडी बैठकाच्या माध्यमातून मी गावागावातल्या छोट्या छोट्या घटकांना जागृत करतोय. त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाणीव त्यांना करून देतोय. आणि हे सगळं आता राष्ट्रवादीवाल्यांना खटकलेलं दिसतंय. त्यांचा जो बेस होता तोच हालायला लागलेला आहे. त्यांनी आजपर्यंत या सगळ्या लोकांना अज्ञानात ठेवून त्यांच्या मताचा वापर करून आपली कशी सत्ता करता येईल, पैपावण्यांचं कसं राजकारण करता येईल, पुतण्या, लेक, नातू, जवळच्या नात्यातील लोक कशी सरकारमध्ये बसवत येतील हा प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून आता लोक सगळी जागृत व्हायला लागलेले आहेत. तर ते माझ्या गाडीवरती आता दगड टाकायला लागलेले आहेत. काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवरती दगड टाकला. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की आज तुम्ही दगड टाकताय, उद्या गोळ्या जरी घातल्या तर मी मागं घेणार नाही आहे. मी या राज्यातल्या लोकांना वेगवेगळ्या विषयामध्ये जागृत करत राहणार, लोकांना भेटत राहणार, लोकांच्यासाठी काम करत राहणार. आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतात. हे बघा, आघाडी सरकारकडून नेहमीच असा बहुजनांचा आवाज दाबला जातो. पण हा आवाज कालही दबला नव्हता, आजही दबला नाही आणि उद्याही दबणार नाही. त्यांनी किती जरी प्रयत्न केला आवाज दाबायचा तर तो आवाज आता एका सुरात मोठा आवाज होईल आणि त्या आवाजामध्ये या राष्ट्रवादीच्या कानठिळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, या हल्ल्यानंतर आता काय पवित्र काय नेमकी भूमिका नाही, मी माझं रोजचं काम करत राहणार आहे. त्यांनी माझ्यावरती हल्ले करत राहावं. मी लोकात जात राहणार आहे, लोकांची कामं करत राहणार आहे. माझी जबाबदारीच आहे. मी आज सदस्य म्हणून काम करतोय. तर गोरगरिबांचे प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यावरती सरकारच्या दरबारी ते मांडणं आणि सरकारकडून न्याय मिळवून देणं, ते काम माझं पुढं चालू राहील. धन्यवाद.